जमा करा जेवढे लावाल. विजय वैद यांच्याकडे 1000 रुपये विकेटसाठी, हॅट्रिकसाठी. बघूया अमोल पुन्हा एकदा. हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा रनआउटचा मोका पण मध्ये आले, बरोबर आले, कारण का ते येऊ शकतात फॉलो थ्रू मध्ये. चांगलाच लागलाय. थंडीच्या वेळी असं लागलं ना तर घरी कोणतरी पाहिजे तेल लावायला बाबा. कशा भोईरांकडे 2000 रुपये हॅट्रिकसाठी. कैलास भोईर यांच्याकडनं चांगला फटका कवच्या डोक्यावर एवढी काढलाय. जाऊन चेंडू घेऊन या, चेंडू जाईल सीमारेखा पार, मिळतील धावा पुऱ्या 4. सूरज पवार का जबरदस्त टायमिंग आणि 9 सेकंडला येतो महेश. चांगला शॉट सिलेक्शन, पहिले शॉट सिलेक्शन बघा. आखूट टप्प्याच्या चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत 4 धावांसाठी. यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल. लेग बाय स्वरूपात ही धाव गणली जाईल. धावसंख्या 2 आकड्यामध्ये पोहोचते का? नऊ धावा बिनबाद 9, 2 चौकार आपण पाहिले. यावेळी राऊंड द विकेट, यावेळी पुल केला, हवेत चेंडू, उंची जास्त आहे, झेल आहे का? हो, आणि ते विकेटी गेली. नावातच त्याच्या बरंच काही सांगून जातं. आक्रमकता आहे. 1 डाऊन स्पेशल, या स्पेशल 1 डाऊन या जागेवर येतो. स्पेशल पोझिशन आहे, जागा आहे. यावेळी हवेत चालवलाय चेंडूला, हाई झेल आहे. ओहो, वेल जस्ट कॅच, बॅक टू बॅक विकेट. आणि यांना बोलवण्यात आले. या पहिल्यांदाच ते गोलंदाजी करतात आजच्या दिवसात, कारण यांच्याकडे तो बॉलर आहे जो त्यांचा रेग्युलर बॉलर आहे. पण माने अष्टपैलू खेळाडू म्हणून गणना केली जाते त्यांची. संघामध्ये प्रितेश शेख चांगला, त्यांच्याकडे लेगविरक ऑब्रेकर आहे. चांगले गोलंदाजी फळी आहे, चांगली टीम आहे. ठाणे क्षेत्रात त्यांनी असंच नावाचा झेंडा नाही काढला. एक तर आता युट्यूब लाईव्ह आहे, नाही तर या फेकलेल्या चेंडूबद्दल बोललो असतो. चला आपण बघूया मॅच कडे आता काय घडतंय. माने आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा समोर येतोय, मार्गस्थ होतोय. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अजून तुम्ही आला नाही, थांबला, आणि हा
फलंदाजाकडे हा टॉप शॉट आहे, तो नेहमी तोच ट्राय करतोय. पण नेहमी दिवाळी दसरा नसते, मध्ये अमावस्या सुद्धा येते. हो, माने यांनी जी 80 धावाची खेळी केली त्याच्यात 3 चेंडू हरवले. दरम्यान बॅट्समन प्रत्येक वेळी रिव्हर्स का ट्राय करतो अजून कळत नाहीये. मोठा सामना आहे, तुम्हाला धावा करायच्या आहेत, कशाही करा, धावा करा. धावा धावा असतात, नेहमी वेलकम असतात. दरम्यान गोलंदाज माने, हा कटकेला हवे झेल आहे पॉइंटला, आणि तिसरा धक्का यावेळी. पण त्यांनी काय इशारा करतात बघूया. हो, त्या गाडीच्या लाईट्स येतात काय. दरम्यान हा चेंडू माने वेगान टाकलाय, कट केलाय, चांगला काढलाय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला. नाईस शॉट, फक्त दिशा दिली. गाईड द बॉल टू द डीप पॉइंट रिजन, चौकार. ज्यावेळी पुढे सरसावत लॉंग ऑनच्या दिशेला एक धाव निश्चित मिळेल. दुसरी धाव घातक ठरेल. गुड थ्रो बॉलिंग एंडला, एकच धाव मिळते. धावसंख्येला आता खीळ घातली आहे मानेने, एवढं निश्चित. धावसंख्या 14, एक गडी बाद, नाही 3 गडी बाद. बघितलं जाग्यात तुम्ही. यावेळी उडवलाय चेंडूला. हो, चांगला प्रयत्न, डायव्हिंग इम्पॅक्ट. हो, पण प्रयत्नांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय डाय मारले, नक्कीच खरंच अप्रतिम प्रयत्न, साधारण गोष्ट नाहीये. काय झेपावलाय, सूर मारला. वन शॉट त्याच्यामध्ये घ्या, अजून एक धाव कमी गणली जाईल. धावसंख्या 15, 3 बाद 15. माने ओराम राईट मोर विकेट, माफ करा. यावेळी चांगला ऑप्शनच्या बाहेर शपलून लेग साईडला मिडविकेटच्या क्षेत्रात खेचलाय चेंडूला. एकच धाव मिळेल. प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नव्हतं, त्यामुळे चेंडू खेळलाय मिडविकेटला. 2 धाव षटक पूर्ण, आणि मानेचं एक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. फार कमी धावा दिल्या आणि रोखलं फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून. 2 षटकं पूर्ण झाल्यावर 15 धावा, 16 धावा माफ करा, 3 गडी बाद. हा संघ एक टॉप टीम म्हणून गणली गेली. बाळकुम स्पोर्ट्स ए, हा बाळकुम स्पोर्ट्स बी पण आहे इथे. ज्यांना खेळायला मिळत नाही रेग्युलर बॅटिंग, त्यांना बी मध्ये टाकलं. पण टॉप टीम आहे, टॉप टीम आहे, टॉप टीम आहे. ठाणे क्षेत्रात एक दिग्गज संघ म्हणून गणला जातो. बाळकुमची ओळख या संघाने करून दिली. टेनी जगताला, प्रितेश जोशी सारखा हिरा, माने सारखा एक जबरदस्त ऑलराऊंडर दिलाय, अमोल सारखं नेतृत्व दिला. आवडी हवेत आहे, झेल आहे. ओ, परत एकदा डायव्हिंग इम्पॅक्ट, परत जल सुट्ट्या, आणि 2 धावा इथे काय वेगाने पळाल्यात. गुड रनिंग, गुड रनिंग. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. चांगला फटका, चांगला प्रयत्न झेलचा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुबिन, खरं म्हटलं तर याच्याकडे लक्ष जात नाही. तो आहे सुबिन. या टीम मध्ये हा जो खेळाडू आहे त्याच्याकडे स्ट्रोक चांगले आहेत, पण माने आणि प्रितेशच्या बॅटिंगमध्ये याच्याकडे जास्त लक्ष गेलं नाहीये. पण हा वन डाऊन स्पेशल प्लेअर आहे. एका सामन्यामध्ये सरळ बॅटनी जर मारायचे षटकार सरळ, तर सुबिनकडे पाहावं. तो ऑन द राईस जो टायमिंग करतो शॉटला, ते लाजवाब असतात. चला लवकर करा प्लीज.
सुबिन आपल्या मार्गावर. हा लेग साइडला क्लासिकल हिट. झेल आहे का? ओ हाई परत तिकडे परत घाली लोटांगण थोडं पाहायला मिळालं. आणि बघा त्याच खेळूच्या मागे बॉल येतोय. जिकडे जातोय तिकडे बॉल येतो. तो त्याच प्रकारे झेल घेऊन सोडतोय. आणि त्या फलंदाजाला शेतूला पाणी पाठवा. नंतर षटकानंतर पाठवा. बाउंड्री लाईन वरून जाईल तो. बाउंड्री लाईन वरून जा. दरम्यान हा एक धाव मिळते. दुसरी धाव नक्कीच नाहीये. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः जातो चेंडूवर. ठीकसा एलिव्हेशन मिळत नाहीये. हात मोकळे करायला देत नाही गोलंदाज. आणि आता धावसंख्येवर मर्यादा घातली आहे. धावसंख्या दर्शवते ती 20 धावा. सुबिन आपल्या मार्गावर. हा हवेत आहे आणि झेल आहे. आणि हा चेंडू दिसला नाही का त्यांनी ढकलला काय कळलंच नाही. काय असं वाटलं व्हॉलीबॉलला जो रिटर्न दिला जातो त्याप्रमाणे. जाऊ दे पण एक धाव मिळते. हा हवेत आहे आणि हा झेल आहे. हो 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 आई सुटलाय. 2 धावा यामध्ये मिळत आहेत. झेल सोडायची कमालच झाली. चला कधी कधी होतं असं. स्कोर आहे 23 कदाचित 23 करेक्ट. चार झेल सुटलेत. 5 माफ करा 5 झेल. हा चांगला प्रॉपर कनेक्ट केलाय. परंतु मिड विकेटला खेळू वेगाने येतोय. एकच धाव मिळेल. दुसरी घातक नक्कीच घातक. विकेट डाऊन रनआउट. चोवीस धावा. अक्षय गोलंदाज. या संघाचा खरा म्हटलं तर हा आघाडीचा गोलंदाज आहे जो अमोलला साथ देतो. पण आता शेवटच्या टक हातावतोय. बरोबर आहे. हा शॉर्ट आर्म पोल जागेवर उडवलाय चेंडूला. डीप मिड लॉंग ऑनला एक धाव. दुसरी धाव मिळेल का? नक्कीच पूर्ण करतील. बरोबर. जर मागून थ्रो येतात तुम्ही मधून धावा विकेटच्या मध्ये. ते चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्हाला ते अलाउड आहे. मधून या ना तुम्ही. विकेट मोकळ्या ठेवू नका. एक शॉट घ्या. पडे पडे फेल हो गए. एक धाव मिळते. हा ऑप्शनच्या बाहेर वेल बोल्ड आणि कॅच बाहेरच्या किनार लागलाय. फलंदाज बाद. 5वा धक्का संघाला.
नंतर स्वतःच्या डोक्यात जाऊन दे, कधी कधी होतं, पुढच्या वर्षी भेटूया. हा चांगला खेळलाय, नीट खेळलाय, कार्पेट खेळलाय, जमीन लगत ठेवलाय, एक धाव मिळेल, दुसरी धाव. थ्रो चांगला असेल तर घातक. ओ काय थ्रो आहे, काय घेतला विकेट किपरनी, ज्या प्रकारे घेतला महेंद्रसिंग धोनी स्टाईल सगळ्यात टाकला आणि 7वा धक्का लागला. सात गडी बाद. 27 धावा, 7 गडी बाद. अख्खा टप्पा चांगला पटका फिरवलाय, दांडपट्टा, परंतु एकच मिळेल. धावसंख्या 28. शेवटचा चेंडू येणं शिल्लक. धावसंख्या 28. दरम्यान अक्षय लास्ट बॉल घेऊन, हा हवेत उंची जास्त आहे, रुंदी कमी, यष्टीरक्षक येतोय झेल, देतोय विकेटची हमी. विकेट नंबर 8 बाद. आता 28 धावा, 8 बाद. लक्ष विजयाचं 29. तरी मॅच चालू राहील, कारण की सामना आहे गावदेवी स्पोर्ट्स ए, ठाण्यातील एक दिग्गज संघटने जगतातील. आज 30 धावा करायच्या का 29 बघूया. 29 धावांचं लक्ष आहे. 29 इज अ टार्गेट. संध्याकाळची वेळ बघा, दिवे लागणीची वेळ, आणि इथे आता कोणाला मिळेल टाटा बाय बाय, कारण इथून हरलात तर 2024 जायचं आहे डिसेंबर महिन्यात. पण आघाडीची जोडी किती, ही आघाडीची जोडी 123 धावांची अभेद्य पार्टनरशिप जिच्या नावावर 11 वर्षात. डावखुरा माने, उजव्या हाताचा प्रितेश, दोन्ही रायटी लेफ्टी आहेत. आता लेफ्टी माने स्ट्राईकला जाईल का प्रितेश स्ट्राईकला जाईल, पण दोन्ही असे फलंदाज आहेत जे 4 षटकामध्ये खेळण्यालायक आहेत. हे 2 ओव्हर उभे राहिले का संपलं. मानेने 80 धावा केल्या नॉटआउट. आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या, टीमची सर्वात मोठी धावसंख्या 123. हो, आता आपण कैलास भोईर आहेत, आमचे 40+ कर्णधार आलेले आहेत. जर लवकर करा, आता लवकर काय करा, करायचं त्या दोघांनाच करायचंय, आहे की नाही. ते आता किती वेळात सामना नेत आहेत त्यावर डिपेंड आहे. कहा तक वो गेम लेके जाते हैं. आता लूज खेळणार नाहीत.
कारण कुठल्याही संघाला कमी लेखून चालू शकत नाही या क्रिकेटमध्ये. आणि हा संघ जो लढणार आहे शिवराजे, सर्वात मस्त कॅमेरामन आणि टेक्निशियन यांची कामगिरी महत्वाची. सकाळी लावतात 8ला कॅमेरा डोळा, तर संध्याकाळी 6:30 काढतात. फार चांगली कामगिरी आपली खरंच नेटाने आपण करता. आम्ही सुद्धा सतत कॉमेंट्री करतोय. स्कोरर वर्किंग, अंपायर वर्किंग, फार जबरदस्त कामगिरी आहे सर्वांची, कौतुक केलंच पाहिजे. दरम्यान पहिलं षटक, टप्पा, कॅच सुटली, पहिला झेल सुटला आणि सर्वांच्या हात बघा कपाळावर आहेत, सर्वांच्या हात. कारण ही संधी होती, माने सारखा मोठा मासा गळाला लागला होता. आता हे जीवनदान किती भारी पडेल हे येणारं षटक आणि काळ सांगणार आहे. हा झेल कठीण नव्हता, हा रेग्युलर विकेट किपर कॅच आहे. बाहेरची कड लागून गेली होती, पण आता बघा एक स्लिप आता लावण्यात आली आहे. शॉर्ट थर्ड मॅन स्लिप म्हणता येणार नाही. हा वाईड चेंडू आहे का? नक्कीच आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू आहे मुळे अवांतर. एक्स्ट्रा डिलिव्हरी, खातं उघडलं, मानेला मोठं जीवदान मिळालंय, जीवनदान. हा बघा, हा लेग साईडला जाऊन चेंडू घेऊन यावं लागेल. आउटफील्ड फास्ट आहे, जाईल सीमारेखा पार, मिळतील धावा 4. काय शॉट आहे, पण पहिल्या चेंडू मध्येच फार सामना वेगळा झाला असता, काहीतरी चित्र स्पष्ट झालं असतं. हा यॉर्कर लेन, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, चांगलं कमबॅक करते. लढावं लढावं लढावं, लक्षात ठेवा, मनाने हरू नका. मनाने हरलं का सर्व हरलं, म्हणून लढत राहायचंय. लढाई थेट आहे. हो कट केला, हो यावेळी पण कॅचेबल होता, हा नक्की कॅचेबल होता. आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार जातोय, नक्कीच 100% बाउंड्री. माने 80 नाबाद धावांची खेळी केली पहिल्या सामन्यात. हा डाव्या ष्टीवर आहे, पायावर आदळतो आहे का बॅटला लागला आहे ते बघूया. एक धाव, पंचांचा इशारा महत्वाचा, लेग बाय. माने ना माने लेकिन हम नाही माने, असं म्हणतात. तुम्ही पहिल्याच चेंडू. आणि आता प्रितेश, बाळकुमचं वादळ महाराष्ट्रात घोंगावलं. बाळकुम या आपल्या गावाचं नाव जर महाराष्ट्रात जर पोचलं तर या प्रितेश जोशीमुळे. महाराष्ट्रात आता ह्याच्या नावाची छाप आहे, ओळख आहे, एक ब्रँड म्हणून उभारलाय. प्रितेश एक ब्रँड नेम आहे, कुठलाही भयानक विस्फोट करू शकतो. हा डावेटीच्या बाहेर आहे का, एज लागली आहे का, सेलिब्रेशन चालू आहे, पंचांचा इशारा महत्वाचा आहे. पंच एकमेकाशी बोलतील, हितगुज करतील आणि मग निर्णय देतील. बॅट्समन नॉट आउट. धावसंख्या पहिल्या षटकानंतर धावलकावर 14 रन. पण आता खरं गोलंदाजीने कमाल केली होती असं नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली असती तर त्यांनी सामन्यात आणलं होतं मग. कारण तुम्हाला पहिल्यांदा दिला धक्का,
440 वॉल्टचा, मग तुम्ही झटके देऊ शकतात परत. परंतु त्यानंतर माने परत स्ट्राईक एंडलाय, कारण हा विस्फोटक फलंदाजी. अशानं जीवनदान देणं म्हणजे आपल्या पार दगड मारणं. दरम्यान गोलंदाजीत बदल. गोलंदाज पाहूया कोण आहे. रवी. रवी म्हणजे सूर्य, सकाळी उगवतो. आता संध्याकाळी काय करतोय. रवी आपल्या मार्गावर. हा कडक आहे, हवेत आहे, लांब आहे, दूर आहे, खोलवर आहे, मॅक्झिमम सिक्सर. हा दुसरा. हो नक्कीच, बॅक टू बॅक सिक्सर. दोन षटकार आले यष्टेंच्या मागे. जो झल गेला तो तिथूनच बघतायत क्षेत्ररक्षक. आणि आता धावसंख्या झाली आहे ती 26. म्हणजे किती हवेत. फक्त 3. बरेच चेंडू बाकी आहेत. चिक्कार कित्याक बरेच. 16-3. हा सरळ बॅटनी खेळला. बॅक टू द बॉलर. अजून प्रितेश ऍक्शन मध्ये आलाच नाही 3 मॅच मध्ये. खेळी राखून ठेवली असेल मोठ्या मॅच साठी त्यांनी. अजून मोठे मॅचेस यायचे आहेत. पण हा सामना आता दुसरा षटकार संपतो का काय. हो हवेत आहे, झेल आहे. नाही तर सामना संपला. धन्यवाद. आउट विकेट आहे. कॅच घेतली. अजून बघा, जर विकेट पहिली आली असती तर मॅच मध्ये तुम्ही बनला असतात. माने ना माने, लेकिन आता उठून डगआउट मध्ये येत आहेत. लवकर जरा फास्ट बॅट्समन. चेतन मैदानात. आज एकूण मानेच्या धावा झाल्यात 106 टोटल. हा डाव्याच्या बाहेर वाईड बॉल असेल, आहे. आता 2 धावा करायच्या आहेत. चेंडू बरेच शिल्लक आहेत. आता बरेचसा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा गणण्याची गरज नसते. हा बघा, ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न, प्लॅन मिस. संपर्क होत नाहीये, कनेक्शन होत नाहीये. चेंडू येतो निर्धाव. हा फिरला, फिरवला आणि 4 धावा गेल्या आणि सामना इथे समाप्त. अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्ट्स क्लब ए. हा आता तिसऱ्या राऊंड मध्ये, चौथ्या राऊंड मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या राऊंड मधून चौथ्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय. आणि आता तो भेटेल आपल्याला 22 किंवा कळवण्यात येईल रिझोर्डे कुठल्याही दिवशी त्यांना परत. फिर एक बार मैन ऑफ द मैच, वन एंड ओनली माने न माने, फिर लेकिन हमको मानना